हा मागास आहे का सगळेच बघणं सुद्धा आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. एकटेच वैयक्तिक मत आहे माझं हे की बरोबर आहे, सगळ्यांचं लक्षात येणं सुद्धा आवश्यक आहे. त्या माध्यमातून लक्षात तरी येतं नेमकं विषय काय आहे ते. पण आता सरकारनं काय ठरवलं ते सरकारच्या हातात आहे. तुम्ही मी किंवा एखादा समाज किंवा सगळे समाज किंवा जनता असं सगळ्यांनी म्हणून नाही चालणार. सरकारच्या जे डोक्यात आहे ते सरकार करतंय. कारण सरकारच्या मनात जे आहे आणि जनतेच्या मनात एक, जनतेच्या मनाप्रमाणे होत नाही. सरकारच्या जे मनात असेल ते करतील, ते त्यांच्या मनात असेल जसं करतील. परंतु आमची लढाई महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण ओबीसीतून मिळवून देण्याची भूमिका आहे, त्या आमच्या सुरूच आहे. पण मागास आयोगाच्या अहवालाला तुम्ही फार काय मागास आयोगाने किंवा त्यांच्या अहवालाला तुम्ही फार जास्त महत्व देताना दिसत नाही. याचं काय नेमकं कारण आहे? कारण त्यांच्या आयोगाच्या मागासलेवल सिद्ध झालं तर मराठा समाजाला 50% पेक्षा जास्त आरक्षण मिळू शकतं किंवा पिटिशनचा त्याला फायदा होऊ शकतो. पण तिकडे तुम्ही जास्त लक्ष न देता ओबीसी नोंदींकडे जास्त लक्ष देताय, हे का? नाही, इथं आम्ही मराठा आणि कुणबी एकच आहेत असे पुरावे हजारो लाखो. मग हे असताना जर मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध झालंय तर कशाला विनाकारण आम्हाला तिकडं त्या फोपाट्यात ढकलताय, परत आगीतून निघायचं आणि फोपाट्यात पडायचं असं कशाला आम्हाला तिकडे ढकलताय? आम्ही इथं असून आम्हाला विनाकारण तुम्ही का इकडे तिकडे निघायला लावतात असं आमचं म्हणणं आहे. आहेच ना मराठा समाजाला आयुष्याला लेकराला मिळणारे, मराठ्यांच्या पोराबाळांना मिळणारे नसता पोराबाळांचे खूप हाल होणार आहेत, खूप हाल होणार आहेत. त्यामुळे असं वाटतं जिथं आहे तिथं द्यावं. आणि दुसरं असं की असं वाटतं पुन्हा की ते टिकणार आहे का ते नाकारलंच नाही आम्ही कधीच. आमचं तेच म्हणणं आहे पुन्हा पुन्हा. कारण मागास आयोग गठीत केलाय हे सगळ्या राज्याला माहिती आहे. मराठ्यांच्या एकजुटीमुळेच गठीत झालेलं आहे. क्युरिटी पिटिशन हेच मराठ्यांच्या एकजुटीमुळे झालेलं आहे. याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटिशन दाखल केलेली, हे सगळं मान्य आहे. पण मराठा समाजाला एनटी विजेंटी सारखं ते टिकणार का ही जर स्पष्ट भूमिका सरकारनं केली तर मराठ्यांनी कधी नाकारलंय? ते नाकारलंच नाही. मराठा घ्यायला तयार आहे ना. स्पष्ट कोणी 50% वर गेलं की उडत. मग आम्हाला वाटतं पुन्हा तेच पाडे वाचायची वेळ येईल आम्हाला. म्हणून आमची भूमिका महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. आम्ही तिथं आहोत, ते आमचं आम्हाला हक्काचं द्या असं आमचं म्हणणं आहे. विखे पाटील म्हणतात की मनोज जरांगे यांची जी भूमिका आहे ती धरसोडपणाची आहे आणि त्यांना मुंबईला येण्याची गरज पडणार नाही. कोण म्हणलं? विखे पाटील. आता त्यांना कोण साक्षीदार झाला रात्री एका रात्रीत धरसोड सोडायला? आणि राहत त्याचा हुकम नाही म्हणले. मग घरी बुळबुळ करी जाऊ नका म्हणा. उग काय धरसोड केली, काय धरसोड केली? धरसोड तर तुम्ही केली. सांगितलं का तुम्ही? तुम्ही इथं आलते त्या टायमाला तुम्ही सांगितलं होतं, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या महाराष्ट्रावर सॉफ्टवेअर द्या म्हणजे नोंदी आणि मोडी लिपी वाचायला त्रास होणार नाही. दिलं का तुम्ही? कलेक्टरांची बैठक घेऊ म्हणली होती महाराष्ट्रात, घेतली का? उगा गप्पा मारायच्या कोणकडे परत म्हणतात बोलत येत. आज संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भेट होणार आहे का, नियोजित आहे? नाही, मला माहितच नाही याबद्दल. आणि काय फोन आला असलं तर ते पोरच आणखी इकडे आले, त्यांच्याकडे मोबाईल आहे. पाटील फक्त विखे पाटीलच नाही, मुख्यमंत्री असतील किंवा बरेच सगळे जबाबदार मंत्री असं म्हणतात मनोज जरांगे पाटलांना गरजच पडणार नाही मुंबईला. एवढं ठामपणे सांगता येते की त्यांना गरजच पडणार नाही. तुम्हाला पण वाटतं की सरकार विस्तार काहीतरी हालचाल करेल जेणेकरून तुम्हाला जायची गरज पडणार नाही? आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबईला चाललो आम्ही. आम्हाला वाटत नाही की ते 20 तारखेपर्यंत येतील. कारण इथून मागं 4 वेळेस तसं केलंय म्हणून. आणि ते देणार असले 20 तारखेच्या आत. आम्हाला कुठं हौस मुंबईला जायची? आम्हाला मुंबईला जायची हवस नाहीये. आम्हाला आमच्या पोरांचं पुढच्या काळात खूप वाटोळं होऊ शकतं, पोरं पुरे वयाला जातील. म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचंय ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम आहेत. म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा. आणि मी सांगतो तुम्हाला, यांनी हल्लं बी तिकडं यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे सरकत नाही. आम्ही मागे येत नाहीत. आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे. मधल्या काळातला आपण त्यांना जी वेळ दिला होता त्याचंही काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. द्यावं लागत असतो, मागा पुढं सरकावं लागत असतं. आता मात्र मुंबईला गेल्यावर आता मागा नाही. मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी, पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी.
आणि वेळेप्रसंगी जीव सुद्धा पणाला लावायची तयारी. पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही. कारण पोरांची जर ही संधी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहेत. आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आत्ताच्या वयाचे असणाऱ्या आई वडिलांच्या पश्चात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं तर. म्हणून माझं मराठा समाजाला हे आव्हान आहे की आपली जबाबदारी आपण आहेत तोपर्यंत आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचं आहे आपल्याला. नसतं आपल्या पश्चात आपल्या नंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील बरं का. त्यामुळे आत्ताच सावध व्हावी. सगळ्यांनी घरं सोडा. पाटील 54 लाख नोंदी सापडल्या. तुम्ही सांगताय मराठा कुणबी एकच सिद्ध झालेला आहे. या काही 4 गोष्टी होत्या त्याच्यात सरकारने 4 मागणी केल्या. केवळ 2 गोष्टींसाठी एवढा अट्टास का म्हणजे आरक्षणा त्या 2 गोष्टीवर सगळं अवलंबून होते. हो, शब्दच त्यांनी घेतला दादा. कारण मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आलं होतं, अधिकारी होते, तज्ज्ञ होते, कायदा तज्ज्ञ सुद्धा होते, काय जे पाहिजे ते होते. शब्द त्यांनी घेतलेत. माझं म्हणणं आहे त्यांनी ते